Dear student, welcome back to our YouTube channel. Almost periodic classification of element हा टॉपिक संपत आलेला आहे. याच्यामधला हा लेक्चर नंबर 6 आहे. 6 मध्ये आपल्याला बघायचे पिरियडिक ट्रेंड. आणि एक महत्त्वाचं, जे कोणी नवीन असतील, आज चॅनलवर कोणी नवीन आले असतील या व्हिडिओवर, तर त्यांच्यासाठी वी आर अपलोडेड 5 लेक्चर ऑलरेडी ऑन यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनलला आपण 5 लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथे व्हिजिट करा आणि स्टडी करा. एकदम सिंपल पॉइंट मध्ये आपण ते एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे पिरियडिक ट्रेंड. आता पिरियडिक ट्रेंड मीन्स व्हॉट? पिरियडिक ट्रेंड मीन्स व्हेरिएशन ऑफ प्रॉपर्टीज इन अ पिरियड और इन अ ग्रुप. फक्त व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन म्हणजे काय आहे? व्हेरिएशन मीन्स अलॉंग द पिरियड लेफ्ट टू राईट एखादी साइज आहे, ॲटॉमिक साइज आहे, व्हॅलन्सी आहे, मेटॅलिक और नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतात का इन्क्रीज होतात हे स्टडी करायचं आहे. आणि टॉप टू बॉटम पण इन्क्रीज होतात का डिक्रीज होतात हे स्टडी करणं म्हणजेच पिरियडिक व्हेरिएशन. पिरियडिक व्हेरिएशन म्हणजे खूप काही अवघड नाहीये, फक्त डिक्रीज और इन्क्रीज टॉप टू बॉटम और लेफ्ट टू राईट. सिंपल आहे. आणि आपल्याला ह्या टॉपिक मध्ये हा पिरियडिक ट्रेंड मध्ये फक्त 3 प्रॉपर्टीज बघायच्या: व्हॅलन्सी, ॲटॉमिक साइज अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. वी विल स्टडी दिस टॉपिक वन बाय वन. मूव टुवर्ड्स द फर्स्ट पॉइंट, व्हॅलन्सी. मला खात्री आहे व्हॅलन्सी मीन्स व्हॉट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तरी पण एकदा आपण व्हॅलन्सी मीन्स व्हॉट आपण बघूया. व्हॅलन्सी मीन्स कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. Combining capacity of an element is called valency. व्हॅलन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी, कंबाईन होण्याची कॅपॅसिटी, ह्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. ऑलरेडी व्हॅलन्सी विषयी याच्या लेक्चर नंबर 5 मध्ये खूप काही आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे. जो कोणी नवीन असेल तर लेक्चर नंबर 5 अटेंड करा, एकदा व्हिजिट करा, मग तुम्हाला व्हॅलन्सी काय, त्याचं व्हेरिएशन काय ऑलरेडी स्टडी केलेले आहे. नेक्स्ट वन, व्हॅलन्सी कशावरती डिपेंड असतं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स व्हॉट? व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधला जो डिफरन्स आहे आपण लेक्चर नंबर 5 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मीन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. हे पहा, इलेक्ट्रॉन present in the outermost orbit. जे इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट सेल और आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असतात त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि त्याच्यावरती आपण व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करतो. कशी व्हॅलन्सी कॅल्क्युलेट करतो? मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेले आहे. 4 पर्यंत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलन्सी ॲज इट इज घेतो. 4 च्या वर 5, 6, 7, 8 होत असेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तर 8 मायनस दॅट नंबर करतो, मायनस करून जी नंबर येतो त्याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. आपण हे ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. पण टॉप टू बॉटम व्हॅलन्सी सेमच असतं. आपण ह्याचं अगोदर एक्सप्लेन केलेले, त्यामुळे इथं डिटेलमध्ये नाही जात आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता अल्कली मेटल्स असतील, अल्कलाइन अर्थ मेटल्स असतील, हॅलोजन्स असतील, सेम ग्रुप हॅव्हिंग सेम व्हॅलन्सी. आपण हे ऑलरेडी पॉइंट अपलोड केलेले आहे. then आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, ॲटॉमिक साइज. ॲटॉमिक साइज कशी कॅल्क्युलेट करायचे? ॲटॉमिक साइज ऑफ एन ॲटम इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. ते रेडियस वरून कॅल्क्युलेट करायचे. रेडियस काय असतं? रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन nucleus and outermost orbit of an atom. How? This is an nucleus, proton, neutron present inside the nucleus. This is the first orbit, second orbit, third orbit. हे जे ऑर्बिट असतात, the distance between nucleus and outermost orbit, इथपर्यंतचा जो डिस्टन्स असतो त्यालाच काय म्हणायचंय? रेडियस. रेडियस इज द ओनली distance between nucleus and outermost orbit.
त्याला आपण रेडियस म्हणायचे. रेडियस वरून आपण ॲटॉमिक साईज कॅल्क्युलेट करू शकतो. इतकं सिंपल आहे, कळलं असेल, खूप सिंपल आहे. ॲटॉमिक साईज जर काढायची असेल आपल्याला तर काय कशावरून काढणार आपण? इट्स रेडियस. Size of an atom indicated by its radius. Next point, radius means what? Atomic radius means distance between nucleus and outermost orbit. या दोघांचा डिस्टन्स म्हणजे रेडियस. अँड रेडियस याला मेजर करण्यासाठी युनिट आहे, कारण की ॲटॉमिक साईज ही खूप 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 स्मॉल असते. ॲटम द स्मॉलेस्ट युनिट आहे. दॅट्स वाय वी मेजर ॲटॉमिक साईज इन अ पिकोमीटर. पिकोमीटर एक युनिट आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण लेंथ मेजर करण्यासाठी मीटर सेंटीमीटर यूज करतो, एखादी लिक्विड सबस्टन्स मेजर करण्यासाठी आपण लिटर यूज करतो. त्याच पद्धतीने आपण when we have to measure radius of an atom, then we use unit picometer. 1 picometer is equals to 10 raised to -12 मीटर. एकदम सिंपल आहे, सगळ्यांना कळलं असेल, खूप इझी आहे, यात काही अवघड असं काही नाहीये. मग ह्याच्यानंतर आपल्याला बघायचंय periodic trend of atomic size in a group or in a period. Atomic size along the period आपल्याला इथे बघायचं आहे. atomic size in a period means left to right atomic size decrease होतं. का डिक्रीज होतं त्याचं एक्सप्लेनेशन मी इथं सांगणार आहे. atomic size, this is our periodic table. हा periodic table आहे, असा आपला periodic table आहे. लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, जसं 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 ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो मीन्स व्हॉट? ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. ॲटॉमिक नंबर कसा इन्क्रीज होतो? 1 by 1 मीन्स पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जातो इन द न्यूक्लियस. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत जातो. आणि हा जो सेल्स असतात, सेल, आता हे फर्स्ट सेल, सेकंड सेल, नेमकं काय होतं? इलेक्ट्रॉन ऍडेड इन द सेम सेल. समजा हे सेकंड पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे, सेकंड पिरियड असेल, फर्स्ट अँड सेकंड पिरियड मध्ये पिरियड इन्क्रीज, एका पिरियड मध्ये जर गेलं ना आपण तर नंबर ऑफ सेल सेमच असतात. सेकंड पिरियड मध्ये किती सेल असतात? 2 सेल असतात. मग सेल सेमच असणार आहे. लेफ्ट टू राईट जसं जायला आपण सेकंड मध्ये गेलेले, फक्त सेकंड पिरियड मध्ये जर आपण स्टडी केलं, सेकंड पिरियड मध्ये नंबर ऑफ सेल 2 आहे. मग काय होतं? पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस कुठं? पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इन न्यूक्लियस. न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो आणि ऍडिशनल इलेक्ट्रॉन जे असतात ऍडेड इन द सेम सेल मीन्स सेम आउटरमोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत राहतात. मग काय होतं? हे इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्ज अँड पॉझिटिव्ह चार्ज यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, अट्रॅक्शन होतं. अँड इलेक्ट्रॉन काय होतं? पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस. हे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस वरती इन्क्रीज झाल्यामुळं न्यूक्लियस काय करतो? इलेक्ट्रॉन पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस. हे इलेक्ट्रॉन इकडे पुल करतो, म्हणजे ऑटोमॅटिकली ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते. कळते? एकदम सिंपल आहे. आता ग्रुपमध्ये बघणार आहे. ग्रुप टॉप टू बॉटम, ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज काय होतं? इन्क्रीज होतं. कसं इन्क्रीज होतं? एक्झाम्पल बघू आपण. टॉप टू बॉटम इज फर्स्ट पिरियड पासून आपण जर 7th पिरियड मध्ये जर ऑब्झर्व केलं तर काय होतं? नंबर ऑफ सेल इन्क्रीजेस. जसं जसं पिरियड वाढत जातो तसा तसा नंबर ऑफ सेल सुद्धा काय होतात? वाढत जातात. फर्स्ट सेल मध्ये फर्स्ट पिरियड असेल तर सिंगल सेल असतं. सेकंड मध्ये काय असतात? 2 पिरियड असतात. 3 मध्ये 1, 2 अँड 3 सेल मीन्स नंबर ऑफ सेल इन्क्रीजेस. असे नंबर ऑफ सेल इन्क्रीज होत, ह्याच्याकडे बघूनच आपल्याला वाटतं की ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत गेलेली आहे. पण का? रिझन काय त्याच्या मागं? व्हेन वी गो टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम जर आपण गेल्यानंतर काय होतं? डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल और आउटरमोस्ट ऑर्बिट इन्क्रीजेस. आउटरमोस्ट ऑर्बिट आणि न्यूक्लियस मधला डिस्टन्स वाढतो. वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला इथं दिसतं साईज कमी होती, वाढत गेला, इन्क्रीजेस. दॅट्स वाय टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. सिंपल आहे. ॲटॉमिक साईज left to right decreases
टॉप टू बॉटम इन्क्रीजेस. दोघांचं एकदम सिंपल आपण तुम्ही फक्त बुकमध्ये जाऊन टू लाईन रीड करा. एक सिंपल आहे, खूप सिंपल आहे. पिरियडिक ट्रेंड आणि गिव्ह रिझन बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. खूप सिंपल आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. अलॉंग द पिरियड अँड टॉप टू बॉटम मीन्स ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज कशी डिक्रीज होते, कशी इन्क्रीज होते हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आपण आज हे ॲटॉमिक साईज बघितलेलं आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याच्याविषयी एक्सप्लेन करू. जर तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंट्स करा, आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत ह्याला शेअर सुद्धा नक्कीच करा. थँक्यू फ्रेंड्स.